नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे आयुष्यमान कार्ड आहे जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला सरकारने एक स्कीम दिली आहे की 5 लाखपर्यंत मुफ्त इलाज होणार आहे. हे आयुष्यमान कार्ड तुम्हाला काढायचे कसे आहे त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. तर चला डायरेक्टली हे कार्ड काढायचे कसे, याची प्रोसिजर काय असणार आहे आणि किती वेळ लागणार याला, ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, तर ही beneficiary.nha.government.in या लिंकवर तुम्हाला जायचं आहे. या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला जी पहिली लिंक दिसते त्याच्यावर क्लिक करून ओपन करायची आहे. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये तुम्हाला राईट साईडला दिसेल लॉग इन ॲज बेनिफिशरी. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर कॅप्चा जो आहे तो कॅप्चा एंटर करायचा आहे. त्याच्या खाली तुम्हाला मोबाईल नंबरचा ऑप्शन दिसेल. तर जो मोबाईल नंबर तुमचा असेल ऑपरेटरचा तो तुम्हाला क्लिक करायचा आहे. व्हेरीफाय नावाचा ऑप्शन येईल, त्या व्हेरीफाय नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या व्हेरीफाय नावाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर एंटर केला आहे त्याच्यावर तुम्हाला OTP आला जाईल. तर तो OTP तुम्हाला इथे टाईप करायचा आहे. OTP टाईप करून झालं तुम्हाला खाली जो कॅप्चा असेल तो कॅप्चा परत दुसरावाला एक असेल तो तुम्हाला एंटर करायचा आहे. कॅप्चा जो पण असेल तो त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन नावाचं बटन दिसेल. तर लॉग इन नावाच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक अशी पुढची विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये स्कीम जी असेल ती PMJAY याच्यावर क्लिक करायचं आहे. स्टेटमध्ये तुमचं जे पण स्टेट असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सबस्कीममध्ये PMJAY, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट जी पण तुमची डिस्ट्रिक्ट असेल ती तुम्हाला क्लिक करायची आहे. त्याच्यानंतर सर्च बाय, तर आपण आधार नंबरने पहिल्यांदा सर्च करणार आहे बेनिफिशरीज. तर आधार नंबरवर क्लिक करायचा आहे. सो आधार नंबरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो आधार नंबर असेल तुमचा तो तुमचा फॅमिलीमधला कोणाचा पण एकाचा एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर पुढे कॅप्चा दिसेल, तो कॅप्चा तुम्हाला एंटर करायचा आहे आणि पुढे सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे. आता सर्च बटन क्लिक केल्यावर बघू शकता इथे 2 फॅमिली मेंबर आहे. तर दोघांचे पण आयुष्यमान कार्ड हे अजूनपर्यंत काढलेलं नाही, आयडेंटिफाय व EKYC स्टेटस. सो तुम्हाला आता प्रोसेस करायची आहे. ते सगळ्यात पहिल्यांदा जे ॲक्शन दिसते त्या ॲक्शनच्या EKYCवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ती केल्यानंतर तुम्हाला समोर आधार कार्ड दिसेल. तर आधार कार्डवर जो नंबर असेल तो तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करून अलाववर क्लिक करायचा आहे. सो तुमचा जो आधार कार्ड नंबर असेल त्या आधार कार्ड नंबरवर तुम्हाला 2 OTP जातील. तर लक्षात ठेवा, एक असणार आहे तो आधार OTP असणार आहे आणि एक असणार आहे तो बेनिफिशरी मोबाईल OTP असणार आहे. तर दोन्ही OTP समजून घ्या बरोबर. दोन्ही पण OTP तुम्ही जेव्हा एंटर करता त्याच्यानंतर तुम्हाला खाली जे ब्ल्यूवाले बटन दिसते त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या समोर बघू शकता ही पूर्णपणे डिटेल्स आली आहे. त्या डिटेल्समध्ये तुम्हाला आधार OTPवर परत एकदा क्लिक करायचं आहे. आधार OTPवर क्लिक करून तुम्हाला परत व्हेरीफाय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या व्हेरीफायवर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला जे OTP असणार आहे ते जाणार आहे. अलाववर क्लिक करा. सेम ॲज इट इज तुम्हाला परत 2 असे OTP जाणार आहे तुमच्या नंबरवर. ते 2 OTP तुम्हाला इथं एंटर करायचे आहे. हे दोन्ही OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला आता पुढे फोटोग्राफचा ऑप्शन येणार आहे. तर तुम्ही कॅप्चर फोटो याच्यावरती जाऊन फोटोग्राफ क्लिक करू शकता. तर फोटो डायरेक्टली कॅप्चरच करायला लागतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही बघू शकता आपला फोटो एकदम बरोबरली कॅप्चर झाला आहे. त्याच्यानंतर खालचा ऑप्शन आहे ते म्हणजे परत एकदा तुम्हाला तुमचं जे डिटेल्स असेल ते पूर्णपणे व्हेरीफाय करायची आहे. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला तुमची सगळी डिटेल्स ही व्हेरीफाय करायची आहे. तर व्हेरीफाय करण्यासाठी परत एकदा मोबाईल नंबर असेल त्याच्यावर क्लिक करा, व्हेरीफायवर क्लिक करा. समोर OTP असेल तो OTP एंटर करा जो पण असेल तो.
OTP एंटर करा. त्याच्यानंतर इयर ऑफ बर्थ सगळे चेक करा. ह्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की सबमिटवर क्लिक केल्यानंतर मला दिसत आहे की माझी KYC प्रोसेस ही पूर्णपणे कंप्लीट झाली आहे. आता ह्याच्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करा. ओके ऑप्शन क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ म्हणजे एक दिवस जाऊ द्या, जवळजवळ थोडासा टाईम द्या. एक दिवस पूर्णपणे झाल्यानंतर तुम्ही परत एकदा या साईडवर जावा. परत एकदा बेनिफिशियरीवर क्लिक करा आणि बेनिफिशियरीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा ही साईड अशी ओपन झालेली दिसेल. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की माझं जे आहे ते एक ॲप्रूव्ह झालं आहे. तर मी डाउनलोड कार्ड या ऑप्शनवर क्लिक करणार आहे. डाउनलोड कार्ड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर परत मला एकदा व्हेरीफाय करण्यासाठी डिटेल्स येत आहे. तर मी परत एकदा व्हेरीफाय करत आहे. व्हेरीफाय केल्यानंतर परत मला 2 OTP आले जाईल. एक येणार आधारवाला OTP, एक येणार बेनिफिशियरीवाला OTP. दोन्ही OTP अशी एंटर केल्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर हे बघू शकता माझे जे आयुष्यमान कार्ड आहे ते इथं आलेले आहे. आता हे डाउनलोड करण्यासाठी मला परत एकदा व्हेरीफाय असं करायला लागतं. सेम प्रोसेस आहे. तुम्हाला परत 2 OTP आले जाईल. हे दोन्ही OTP तुम्हाला सेम ॲज इट इज परत एंटर करायचे आहे. हे दोन्ही OTP तुम्ही जेव्हा एंटर करता तेव्हा तुम्हाला खाली बघा कार्ड व्ह्यू दिसत आहे. तर कार्ड व्ह्यूमध्ये तुम्ही बघू शकता तुमचं आयुष्यमान कार्ड आहे ते पूर्णपणे दिसत आहे. तर तुम्ही डाउनलोडवर क्लिक करा. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे आयुष्यमान कार्ड हे डाउनलोड झालेले दिसेल. मी तुम्हाला एकदा प्रिव्ह्यू दाखवतो की ॲक्च्युली डाउनलोडमध्ये गेल्यावर आयुष्यमान कार्ड आहे ते कसे दिसतं. तर हे बघू शकता हे आपले आयुष्यमान कार्ड आहे. त्याच्यावरती माझी सगळी डिटेल्स आली आहे. 5 लाखापर्यंत मला मोफत उपचाराची सुविधा प्राप्त झाली काय. तर अशा प्रकारे पूर्णपणे तुम्ही घर बसल्या आयुष्यमान कार्ड आहे ते तुमच्या फॅमिली मेंबरचे कोणाचे पण काढू शकता. बाकी तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.